नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. लास्ट लेक्चरला आपण बायसेक्शन मेथडचा एक क्वेश्चन सॉल्व्ह केला होता. या लेक्चरला अजून एक आपण काय करूयात, क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला. युझिंग बायसेक्शन मेथड फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ √10 बाय परफॉर्मिंग 3 इटरेशन्स. ओके, क्वेश्चनमध्ये सांगितलं की बायसेक्शन मेथडचा यूज करून √10च्या काय करा तुम्ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड करा आणि याच्यामध्ये किती इटरेशन फाइंड आउट करायचे, 3 इटरेशन फाइंड आउट करायचे. ओके, आपल्याला पहिलं काय करायचं आहे, याच्यामध्ये लास्ट एक्झाम्पल जसं होतं तसं इक्वेशन काही दिलेलं नाही आहे. त्यामुळे पहिलं आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन इथं तयार करून घ्यायचं आहे. ओके, इक्वेशन कसं तयार करायचं, आपल्याला √10 दिलं त्यामुळे इथं लिहूयात लेट x इज इक्वल टू √10. ठीक आहे, आता अंडररूटचं जर साईन घालवायचं असेल तर मला काय करायला पाहिजे, स्क्वेअरिंग करायला पाहिजे. त्यामुळे इथं लिहिणार काय, स्क्वेअरिंग बोथ साईड. ठीक आहे, अंडररूटचं साईन घालवायचं असेल तर काय करायला लागतं, स्क्वेअरिंग करायला लागतं. त्यामुळे या साईडला सुद्धा स्क्वेअर करायचं, या साईडला स्क्वेअर करायचं आहे. त्यामुळे या बाजूला होणार आहे x² आणि इथे काय होणार आहे √10 आणि याचा सुद्धा काय झाला स्क्वेअर. या स्क्वेअरला हे स्क्वेअर रूटचं साईन कॅन्सल झालं, त्यामुळे आन्सर काय आलं आपलं x² इज इक्वल टू 10. ठीक आहे, आपल्याला काय करावं लागतं, बायसेक्शन मेथडमध्ये एका साईडला जे काही इक्वेशन असतं त्याच्या काय राईट हँड साईडला किंवा लेफ्ट हँड साईडला 0 लागतं. त्यामुळे हा +10 या बाजूला आलं तर काय होणार आहे -10 म्हणजे इक्वेशन काय झालं x² - 10 इज इक्वल टू 0. आपल्याला काय केलं आपण, √10 जे काय दिलं होतं ते x इज इक्वल टू कन्सिडर करून घेतलं. स्क्वेअरिंग करण्याचं कारण काय, अंडररूटचं साईन होतं, स्क्वेअरिंग केल्यानंतर ते साईन निघून गेलं. हा +10 राहिला, +10 या बाजूला आला तर बरोबर चिन्हाचे काय होतं -10. त्यामुळं आपण आता असं लिहू शकतो f(x) इज इक्वल टू काय असणार आहे x² - 10 आणि हे आपलं असणार आहे इक्वेशन नंबर 1. आपण काय करतोय, एका बाजूला 0 असतं, त्याच्यानंतर ज्या साईडला 0 नाही आहे म्हणजे जी काही दुसरी साईड आहे x² - 10 त्याला आपण काय कन्सिडर करतोय f(x). आता f(x) कन्सिडर केल्यानंतर आपल्याला काय करायचे आहेत, a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत आणि त्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतोय, तर व्हॅल्यू पुट करतोय. तर आपण व्हॅल्यू काय पुट करतोय, 0 1 2 अशा एका सिक्वेन्सने व्हॅल्यू पुट करत जाऊया. आता काय करूयात, पुट x इज इक्वल टू 0 इन इक्वेशन नंबर 1. जर इक्वेशन 1 मध्ये आपल्याला काय पुट करायचं आहे, तर 0 पुट करायचं. इक्वेशन 1 काय आपल्याकडं, f(x) इज इक्वल टू x² - 10. एक्सच्या जागी कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे, 0 0² - 10. ह्याचा आन्सर काय ते चेक करा. आन्सर येणार आहे याचं -10 म्हणजे जर 0 पुट केलं तर आन्सर कसं आलं आपल्या इथं निगेटिव्ह. इथं आपण साईडला लिहून ठेवायचं आहे की बाबा 0 पुट केल्यामुळं आन्सर कसं आलं तुमचं निगेटिव्ह. आता 0 पुट केलं त्याच्यानंतरचा पुढचा नंबर म्हणजेच कोणता पुट करूयात आपण, 1 पुट करूयात. इथं लिहा पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 काय आहे, f(x) इज इक्वल टू x² - 10. एक्सच्या जागी 1 पुट करायचा आहे, f(1) इज इक्वल टू 1² - 10. 1चा स्क्वेअर काय असतो 1 1 - 10 केलं तर किती येणार आहे -9. याचा सुद्धा आन्सर कसं आलं बघा, चेक करा. 1 पुट केलं तरी आन्सर कसं आलं आपल्या इथं निगेटिव्ह. पण आपल्याला कुठंपर्यंत काढायचं आन्सर हे असे जोपर्यंत आन्सर काय होत नाही, साईन चेंज होत नाही. म्हणजे इथं निगेटिव्ह होतं, इथं साईडला लिहून जरा असं ह्याच्याबरोबर, इथं काय आलं निगेटिव्ह. याचं पण निगेटिव्ह आहे, याचं पण निगेटिव्ह आहे. म्हणजे आपल्याला कुठं जाऊन थांबायचं आहे, जोपर्यंत पॉझिटिव्ह आन्सर येत नाही म्हणजे पॉझिटिव्ह साईन येत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायच्यात, व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. आता 1 झाल्यानंतर आपण कोणती व्हॅल्यू पुट करूया, तिथं 2 पुट करून बघूयात. लिहिणार काय इथं आपण, पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 काय आहे आपल्याकडं, f(x) इज इक्वल टू x² - 10. एक्सच्या जागी व्हॅल्यू कोणती पुट करायची आहे, 2. त्यामुळे इथं काय होणार आहे 2चा स्क्वेअर - 10. 2चा स्क्वेअर काय असणार आहे 4 4 - 10 केलं तर किती येणार आहे -6. याचं सुद्धा आन्सर कसं आलं आपलं इथं निगेटिव्ह. म्हणजे इथं साईडला सुद्धा आपल्याला इथं काय लिहायला पाहिजे निगेटिव्ह. आपल्याला कुठंपर्यंत करायचे आहेत, पॉझिटिव्ह आन्सर येत नाही तोपर्यंत आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे आहेत निगेटिव्ह व्हॅल्यू. कोणत्यामुळे, व्हॅल्यूमुळे 2 मुळे. आता परत व्हॅल्यू पुट करूयात, कोणती पुट करूया तिथं, पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन काय आहे, f(x) इज इक्वल टू x² - 10. एक्सच्या जागी कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे, 3 इज इक्वल टू 3² - 10. आन्सर काय येणार आहे, 3चा स्क्वेअर 9 9 - 10 केलं तर याचं सुद्धा आन्सर काय येत आहे -1. म्हणजे f(3) इज इक्वल टू काय मिळालं -1. हे सुद्धा आन्सर आपलं कसं आहे निगेटिव्ह. ठीक आहे, अजून सुद्धा आन्सर आलेलं नाही. त्यामुळे आता नेक्स्ट व्हॅल्यू पुट करूयात, कोणती, पुट x इज इक्वल टू 4 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 मध्ये काय करूयात आपण, व्हॅल्यू कोणती पुट करूयात, 4 पुट करूयात. इक्वेशन काय आपल्याकडं, f(x) इज इक्वल टू x² - 10. ठीक आहे,
काय व्हॅल्यू पुट करायचे आहेत 4 एफ ऑफ एक्सच्या जागी 4 आलं इज इक्वल टू 4चा स्क्वेअर मायनस 10. आन्सर काय ते 4चा स्क्वेअर केला तर 16 मायनस 10 केलं तर काय येणार आहे 6. आणि हे आन्सर कसं आलं आपल्या इथं पॉझिटिव्ह. त्यामुळे या साईडला आपण काय म्हणणार हे आन्सर कसं आपल्या इथं पॉझिटिव्ह. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथं पॉझिटिव्ह आन्सर कोणामुळे मिळालं 4मुळं आणि त्याच्या अगोदर निगेटिव्ह कोण आहे 3. त्यामुळे इथं लिहिणार मी एफ ऑफ 3 अँड एफ ऑफ 4 हॅव अपोजिट साइन. ठीक आहे, आपल्याला आन्सर कोणामुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मिळालं 3मुळं आणि 4मुळं. त्यामुळे एफ ऑफ 3 अँड एफ ऑफ 4 हॅव अपोजिट साइन. त्यामुळं ए ची व्हॅल्यू कोणती असणार आहे आपल्याकडे इथं 3 अँड बी इज इक्वल टू काय असणार आहे 4. ए इज इक्वल टू 3 हा आणि हा बी इज इक्वल टू 4. त्यामुळे इथं आता आपल्याला काय करायचं आहे फर्स्ट इटरेशन काढायचं आहे. फर्स्ट इटरेशन काढत असताना फॉर्म्युला काय आपल्याकडं एक्स इज इक्वल टू ए प्लस बी अपॉन 2. एक्स 1 होणार का तर फर्स्ट इटरेशन आहे. ए ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडं 3 प्लस बी ची व्हॅल्यू काय आहे 4 अपॉन 2. आता ह्याचं ॲडिशन करा आणि डिवाइड करा. 3 प्लस 4 किती येते 7. 7/2 केलं तर काय आन्सर येणार याचं 3.5. म्हणजे x1 किती मिळालं आपल्याला 3.5. ओके, आपण काय केलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आन्सर कोणामुळे आलं तर 3मुळं आणि इथं 4मुळं. त्यामुळे ए आणि बी म्हणजेच कोण असणार 3 आणि आपला 4 त्या व्हॅल्यू जर पुट केला फॉर्म्युलामध्ये तर आपल्याला काय मिळाला x1 मिळाला. आता आपल्याला काय करायचं सेकंड इटरेशन फाइंड आउट करायचं. पण सेकंड इटरेशन फाइंड आउट करायच्या अगोदर जे काय आन्सर आलं ते आपल्याला काय करायला पाहिजे इक्वेशन 1 मध्ये पुट करायला पाहिजे. मग इथं लिहिणार काय आपण पुट एक्स इज इक्वल टू आन्सर किती आहे आपलं 3.5 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 काय चेक करा आपल्याकडं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 10. एक्सच्या जागी कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे 3.5 इज इक्वल टू 3.5 स्क्वेअर मायनस 10. काय आन्सर येते चेक करूया त्याचं एफ ऑफ 3.5. काय टाईप करायचं आपल्याला कॅल्सीवर येतं 3.5 स्क्वेअर मायनस 10. आन्सर येतं याचा 2.25. हे आन्सर कसं आहे चेक करा पॉझिटिव्ह आहे. मग हा जर पॉझिटिव्ह असेल तर याच्या अगोदर निगेटिव्ह कोण होता हा पॉझिटिव्ह आहे. तर याच्या अगोदर निगेटिव्ह कोण होता हा पॉझिटिव्ह नको आहे. हा निगेटिव्ह आहे कोण आहे हा 3. म्हणजे तिथे लिहिणार काय आपण देअरफॉर एफ ऑफ 3 हा निगेटिव्ह आहे. ह्याच्या अगोदरचा पॉझिटिव्ह हा आहे एफ ऑफ 3 मायनस होता ना एफ ऑफ 3 अँड एफ ऑफ 3.5 हॅव अपोजिट साइन. ठीक आहे, एफ ऑफ 3 आणि एफ ऑफ 3.5 हा अपोजिट साइन. देअरफॉर ए ची व्हॅल्यू कोणती असणार आहे 3 आणि बी ची व्हॅल्यू कोणती असणार आहे आपले 3.5. ए ची व्हॅल्यू 3 असणार बी ची व्हॅल्यू कोणती असणार आहे 3.5. त्यामुळे आता आपण काय करूयात सेकंड इटरेशन फाइंड आउट करूयात. त्या व्हॅल्यू 2 मिळाल्यात आपल्याला. सेकंड इटरेशन फाइंड आउट करण्यासाठी ज्या व्हॅल्यू लागतात ए आणि बी त्या मिळाल्यात. सेकंड इटरेशनचं साठी आता काय करूयात आपण फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला काय आपल्याकडे बायसेक्शनसाठी ए प्लस बी अपॉन 2. सेकंड इटरेशन असल्यामुळे लेफ्ट हँड साईडला काय होणार आहे x2. ए ची व्हॅल्यू काय आपल्याकडं 3 प्लस बी ची व्हॅल्यू काय आहे 3.5 डिवायडेड बाय 2. आता x2 जो काय आहे तो आपण काय करूयात कॅल्सीवरून फाइंड आउट करूयात. काय टाईप करायचं आपल्याला 3 प्लस 3.5 म्हणजेच काय येणार आहे 6.5 डिवायडेड बाय 2. आन्सर आहे त्याचं 3.25. ठीक आहे, x2 किती मिळालं आपल्याला 3.25. आता आपल्याला काय करायचं थर्ड इटरेशन काढायचं का तर क्वेश्चनमध्ये सांगितलं 3 इटरेशन्स. त्यामुळे थर्ड इटरेशन काढण्यासाठी जे काय आन्सर आलं हे कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करायला पाहिजे इक्वेशन नंबर 1 मध्ये. इथे लिहिणार काय पुट एक्स इज इक्वल टू 3.25 इन इक्वेशन नंबर 1. ओके, इक्वेशन 1 काय आहे बघा आपल्याकडं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 10. त्यामुळे एक्सच्या जागी आता व्हॅल्यू कोणती पुट करायची आहे 3.25 इज इक्वल टू 3.25 स्क्वेअर मायनस 10. काय आन्सर आहे त्याचं चेक करूयात आपण 3.25 ॲज इट इज राहील. आणि आपल्याला टाईप काय करायचं इथं 3.25 स्क्वेअर मायनस 10. आन्सर आहे त्याचा 0.563. हे चेक करा आन्सर पॉझिटिव्ह येते की निगेटिव्ह येते. साईन नाही म्हणजे कसं असणार आहे पॉझिटिव्ह. आता हा जर नंबर पॉझिटिव्ह असेल तर याच्या अगोदर निगेटिव्ह कोण आहे हा पॉझिटिव्ह आहे नाही घेऊन चालणार. हा पॉझिटिव्ह आहे नाही निगेटिव्ह वाला कोण आहे एफ ऑफ 3. म्हणजे इथं लिहिणार का एफ ऑफ 3 अँड एफ ऑफ 3.25. हा पॉझिटिव्ह नंबर आहे त्याच्यामुळं याच्या अगोदरचा निगेटिव्ह नंबर कुठं होता
हा इथं होता बघा f(3) ला आन्सर निगेटिव्ह होतं, त्यामुळे इथं लिहिलं काय f(3) अँड f(3.25) f(3) अँड f(3.25) हॅव अपोजिट साईन. या दोघांचं साईन कसं आहे, अपोजिट साईन. त्यामुळं ए ची व्हॅल्यू कोणती असणार आहे सांगा आता मला. ए बरोबर काय असणार आहे 3 अँड बी इज इक्वल टू काय असणार आहे 3.25. ए आणि बी मिळालं आहे, त्यामुळे आता आपली लास्ट स्टेप असणार आहे कोणती, थर्ड इटरेशन. थर्ड इटरेशन फाइंड आउट करण्यासाठी पहिला फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला काय आहे, x इज इक्वल टू a प्लस बी अपॉन 2 आणि थर्ड इटरेशन असल्यामुळे ह्या साईडला होणार आहे x3. a ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे आता 3 प्लस b ची व्हॅल्यू काय असणार आहे 3.25 डिवायडेड बाय 2. ओके, आता हे आन्सर काय करूयात आपण, कॅल्सीवरून काय करूयात फाइंड आउट करूयात. काय टाईप करायचं आहे 3 प्लस 3 म्हणजे 6.25 डिवायडेड बाय 2. आन्सर याचं असं 3.125. अशा पद्धतीने आपण काय केलं, 3 इटरेशन फाइंड आउट केलेत. हा आपला x2 असणार आहे, हा x3 आणि इथं असणार आहे तो x1. ठीक आहे, आपल्याला क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितलं होतं की 3 इटरेशन फाइंड आउट करा, त्यामुळे आपल्याला 3 इटरेशन फाइंड आउट करावी लागतं. जर आजचा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.